जिथं भंतेजी आले त्यावेळेस तुम्हाला पहिलं शील देतात, घरी पण आले की सर्वांना शील देतात. मग ही अशी काय गोष्ट आहे की आपण ते घेत राहतो, भंतेजी देत राहतात, ते आपल्याला समजली पाहिजे ना. शील देत तुम्ही मागता आम्हाला, आम्ही तुम्हाला देतो, तुम्हाला काय अनुभव होतो का त्याचा, काय फिलिंग होती का त्याची? भंतेजी आणि शील देताना तुम्ही कसं करता? याचना शब्द वापरलाय त्याच्यामध्ये. याचना शब्द ग्रामरमध्ये खूप मोठा आहे. याचना शब्दाला जर गंभीररित्या तुम्ही बघितलं तर एखाद्या माणसाला मारतोय किंवा जीव मारतोय, काहीतरी त्याला टॉर्चर करतोय. एखादी सासू सुनेला मारते किंवा नवरा बायकोला मारतो आणि ती आता जीव जाऊ शकतो, त्यावेळेस ती काय करते? याचना करते. तर तुम्ही याचना करताय म्हणजे शब्द किती गंभीर आहे आणि ते तुम्ही इथं करताय. ज्यावेळेस संकटामध्ये माणूस असतो तो वाचवा म्हणतो, याचना करा म्हणतो. जे अंधश्रद्धेमध्ये असते दगडात वड्याकडे जाऊन मध्येऱ्यामध्ये जाऊन याचना करतात. तर मग असं या गोष्टीमध्ये काय लपलेलं आहे? नॉर्मल गोष्टी आहेत ना, पाच कुणाला पण समजण्यासारखे आहे. चोरी करू नये, हत्या करू नये, परंतु आपण त्याच्यामध्ये बसतो का? आणि बुद्धाने या गोष्टीवर इतकी गंभीरता का प्रकट केलेली आहे? कारण तुमच्या दैनंदिन जीवनातला आणि संघाशी येणारा हा ताळमेळ आहे. कुठे जरी तुम्ही गेले तर तुम्हाला प्रश्न पडला पाहिजे की ही जी 10-15 मिनिटाची प्रोसिजर राहते ती काय असते नेमकी. तुम्ही येता आणि चालीरीतीवर ते म्हणता होकास वंदन काय काय ठिकाणी खूप चालतं महिलांचं, आणि भंतेजी पण तसे देतात ती पाहता आहे की नाही. परंतु ते कळलं पाहिजे ना, नाहीतर मग तुम्ही गळ्यावरती म्हणणं, भंतेजींना पण तसंच म्हणणं, म्हणजे ही एक प्रोसिजर झाली आणि तुम्हाला ते समजलं नाही तर ती अंधश्रद्धेमध्ये आलं. तुमचा टाईम वेस्ट आहे, भंतेजीचा टाईम वेस्ट आहे. जर अंतःकरणातून गोष्ट नाही समजली तर तिचा उपयोगच नाही काही. तुम्हाला कळलं पाहिजे की हे बुद्धाने सांगितलं, याच्यासाठी सांगितलं, आणि म्हणून ही गंभीरता याच्यामध्ये लपलेली आहे. पहिलं शील आहे पानातिपाता वेगमनी शिखापदम समाधी. हे तुम्ही याचना जी करताय ती 3 प्रकारामध्ये करताय. कायेन म्हणजे तुमचं शरीर तुमच्या ताब्यामध्ये असलं आहे की नाही. आता याचना करताना काय आपण वागडी तिगडी करतो का? वंदन करून करतो ना. पण बुद्धाने काय सांगितले? कायेने वाचेने चित्ताने. मग काया कशी असली पाहिजे याच्यामध्ये? आपल्याला काया कशी ठेवली पाहिजे बंधन करताना? पंचम प्रणाम करतो. पंचम प्रणाम म्हणजे कसं? दोन्ही हात, दोन्ही गुडघे आणि माथा, 5 अवयव, म्हणजे पूर्ण शरीर तुमचं तिथं बली चालू, पूर्ण स्नायू तिथं झुकायला लागले, पूर्ण शरीराच्या आतड्या कातड्यातून, कमरातून, पायामधून मी वंदन करतो. त्याचा अर्थ असा होतो. म्हणजे कायानं, वाचेनं बुद्धं नमामि, तुमच्या डोक्यात दुसरा विचार कुठला नाही पाहिजे, आणि मनानं की तुमच्या मनामध्ये अंतर्भाव आला पाहिजे. परंतु ह्या गोष्टी एवढ्या कधी येतात? तुम्ही जर असे आले कुठं धावपळीमध्ये जर तिथं पंचशील देण्याच्या तर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करू शकता का तिथं? कारण तुमचं मन एकाग्र नसतं, चित्त एकाग्र नसतं, होत नाही तिथं साध्य गोष्टी आहे. बरोबर आहे. परंतु ज्यावेळेस शील मागतो आपण त्यावेळेस याच पद्धतीत मागल्या जातं. नाहीतर शील मागू नये. जे पहिलं शील आहे त्याच्यावरती काम करतात. आता राहिली दुसरी गोष्ट, शरीरानं मागितलं, वाणीनं मागितलं आणि मनाने पण मागितलं. परंतु या 5 गोष्टी इतक्या सखोलपणे, इतक्या गंभीरतेने काय मागायच्या? मागणं देणं हा खेळ काय आहे? तुम्हाला जर हे शील कळले असेल तर तुम्ही आज मुक्त झाला असता दुःखामधून. तुम्हाला शील कळले नाही म्हणून तुम्ही त्या गोष्टी अजून थोड्याफार तुमच्या आयुष्यामध्ये करत राहता. प्राणी हत्या, कोंबडे नक्कीच कापता तुम्ही. गावरानी कोंबडा, कोणाची काय पाहिलं काय प्रॉब्लेम, पाहुणा रावणा आला, किंवा एखाद्या दुकानामध्ये गेले, चिकन घेतलं, घेताय तुम्ही, परंतु त्याच्यापाशी मटण नाही पहिलं
आणि तो तुमच्या देखत कोंबडा कापतो. जीव चाललाय ना. त्यावेळेस तुम्हाला पाण्यात पाहता आपण भंतेकडून घेतलंय, इतके दिवस घेत आलो, हा अनुभव होतो का? नाही होत. मग तुमचं पाण्यात पाहता घेऊन उपयोग काय झाला? तुम्ही जर आयुष्यभर असंच करत राहिले तर. सेकंडशील जे आहे, आधीनं जाणं चोरीच आहे ते. तर आपण कुठं रेल्वे स्टेशन किंवा एखाद्या पुण्या जागी जर गेलो आणि तिथं आपल्याला काय मोबाईल वगैरे दिसला एखाद्या माणसाचा, तो माणूस इकडे तिकडे बघतोय किंवा काय करतो किंवा त्याचं पाकिट किंवा पैसे दिसले तर आपण ते खसकितो. यामध्ये सुशिक्षित वर्ग बसत नाही, परंतु शील घेणारे बरेच लोक याच्यात बसतात. ते करतात कसं? कारण त्यांनी शील घेतलेलं असतं बरेचदा आणि मग ती चूक ते करतात. तुम्ही पानाची पातामध्ये बसता, मच्छी आणायला जाता, त्याला म्हणतात जिवंत दे बाबा. कंबर दुखायला एकदा खायची, खेकड्याची कडी करायची, खेकड्याच्या नांग्या तडा तिथं मोडतात. तुम्हाला जीव चाललेला समजत नाही, म्हणजे ते शिव तुम्हाला समजलं नाही. बरोबर आहे ना? कामसुमिच्छाचाराचं तिसरं शील आहे. त्याच्यामध्ये अजून पण रेप, बलात्कार, वाईट दृष्टी स्त्रियावरती अजून पण पडते. आपण त्याच्यातून मुक्त झालेलो नाही. आपल्या घरामध्ये बायको, संसार सगळं आहे, परंतु आपण अंतःकरणातून त्या शिलातून मुक्त नाही झालो. ही गोष्ट आपल्याला मान्य करावंच लागते. सुरा म्हणजे सुरा म्हणजे मध्ये ज्याच्यामध्ये की केमिकल सारखे पदार्थ असतात. मच्छी म्हणजे ज्याच्यामध्ये की जे पावडर, गांजा वगैरे, अफवा वगैरे तसे पदार्थ असतात. तर ज्या गोष्टींना माझी साधारण अवस्था आहे त्या अवस्थेतून मी दुसऱ्या अवस्थेत जाणार, तुम्ही यांच्याशी खूप चांगलं वागताय, परंतु त्यांचं काहीतरी तुम्हाला खटकलेलं. आम्ही तुम्हाला समजून सांगितलं, स्वतःच गोष्टी चालू राहतात, परंतु तुमच्या काळजामध्ये गोष्ट बसलेली येते. आणि तुम्ही भंतेने सांगितलं, श्रेणी साहेबांनी सांगितलं, यांनी सांगितलं, आपल्याला यांना काय बोलता येत नाही. परंतु तुम्ही जर नशापासून करत असाल, तुम्ही ड्रिंक केली की तुमची ही अवस्था चेंज होती. चांगली अवस्था जी आम्ही समजून सांगितलं ती तुमच्या अंगाचा रोग बाहेर येतो. अरे नाही, त्यांनी माझं 4 लोकांमध्ये मीटिंग मध्ये अपमान केला, मला म्हणाला की मार्केटमधून ड्रिंकमध्ये काही गरज होती का? तुम्ही ड्रिंक केली, गांजा या कुठलाही नशिला पदार्थ घेतला तर तो राग तुमच्या मनावरती येतो, जो तुम्ही दाबून ठेवलेला आहे. आणि नंतर तुम्ही त्याला फोनवर किंवा त्याच्या घरी जाऊन त्याला दमदाटी करून भांडण करता आणि उद्या परत तुम्ही पश्चाताप करता. म्हणजे देखाची सिच्युएशन केली ना, जी नको ती गोष्ट केली. कशामुळे केली? अरे फार गावी केली होती. आणि अशाच पद्धतीने संसार वगैरे तुटलेले आहेत. कितीतरी दारू पिऊन लोकांनी स्वतःच्या बायका मारलेल्या आहेत, घरदार फुकून दिलेले, स्वतः आत्महत्या करून जीवन नष्ट केलेले. म्हणजे आपल्याला गोष्ट समजती, परंतु आपण ती गोष्ट घेतली की आपली ती अवस्था चेंज होते, जी समजणारी अवस्था आहे. म्हणून बुद्धाने काय सांगितले की तुम्ही ज्या अवस्थेमध्ये त्याच्यावरती तुमचं विचार मंथन झालं पाहिजे, तुम्हाला त्याच्यातूनच मार्ग निघतो. शांत राहा, संयम ठेवा, मन चित्त एकाग्र करा. पहिलं शील खूप मोठं आहे, जीवन ते थोडं मी तुम्हाला डीप मध्ये सांगतो. सोपे वर्ग आहे, सगळं ऐकून घेणार आहे, मला आता तेवढं बोलू. आता बुद्धाने काय सांगितले, आपल्या शरीरामध्ये 5 पैकी 32 पार्ट आहे, नखापासून ते केसापर्यंत. त्या 32 पार्टची हालचाल आपल्याला माहिती पाहिजे. बुद्ध ध्यान करायचं, ध्यानामधून त्यांना डोक्यात काय चाललंय, पायामध्ये काय चाललंय, कुठं मुंगे येतात, घुटणे, कुठं दर्द होते, काय सगळं त्याच्यावरती विचार मंथन करत होते. छोटे आकडे, मोठे आकडे, काय काय नाही. तुम्ही जर बुद्धांची हिस्ट्री वाचून गेले तर तुम्हाला ते सर्व कळतं. बुद्धांना शरीराचा सर्व अभ्यास होता. मनात कुठली गोष्ट आली तर कुठं वेदना होता, कुठं संवेदना उत्पन्न होता, त्याचा अभ्यास बुद्धांचा विपश्यनेद्वारे होता. मला पाणी प्यायची इच्छा झाली, तहान लागली मला. तहान लागल्याच्या नंतर शरीरामध्ये काय काय घटना घडायला,
आता आपल्याला ओळीनं ताण सामोरं कधी येतो, ज्यावेळेस आपण जंगलामध्ये गेलो, विलांमध्ये गेलो, पाणी भेटलंच नाही, ऊन खूप लागायचं, पूर्ण शरीर कोरडं पडलं, त्यावेळेस तुम्हाला थोडा अहसास होतो की तहान आहे. आणि शहरामध्ये घरी राहिले आणि अर्ध्या एक तासाला पाणी 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 पीत राहिले तर ते तहानेचं महत्व आहे का? तहान लास्ट स्टेपला काय असते, तिचा अंत काय आहे, ती काय बोलते तहान, हे बुद्धाने ध्यानामधून त्याचं परीक्षण केलेले आहे. आणि या गोष्टीचं उत्तर बुद्धाने दिलेले आहे. आणि म्हणून तुम्हाला त्या गोष्टी डीप मध्ये दिलेल्या आहेत. पहिली गोष्ट जी आहे प्राण्यांचा करायची नाही, तर मग तुम्ही एवढे दिवस शिडी घेऊन का प्राण्यांच्या करताय, होता मासे खाताय, खेकडे खाताय, मटण खाताय, बकरे कापताय, कोंबडे कापताय, आता कंदोरी वगैरे जे आहे मोठे प्राणी कापायचे वगैरे ते बंद झालं, पण तो मागेला आपण हत्या घडत जातात. तर हे हत्याला रोख कशी बसली पाहिजे? ज्यावेळेस तुम्हाला माशी खायची, माशी पाण्यामध्ये दिसायली तुम्हाला, तिथे तुम्ही कुठला भाव आणायला पाहिजे, हा एक जीव आहे, याला गतीच पाहत आहे. आणि तुम्ही जर थोडं ध्यान वगैरे केलेलं असलं तर तुम्हाला डोळ्यामध्ये काय आठवते, पायामध्ये काय आठवते याचा अनुभव आलेला असतो. तो माशी तुमच्या लेखात कापू लागला त्या नरड्याचे रक्तप्रवाह वाहत होती, जी तळमळ होती, तुम्ही जर ध्यानाला घंटा 2 घंटे वरती तुमच्या गुडघ्यातून वगैरे जे यातना येतात त्याच्याशी कम्पेअर होतात. आणि ध्यान जर करताना तुम्हाला हा पण अनुभव होतो की जर माझा गळा कापला तर ते यातना काय होतात. त्या दृष्टिकोनातून ज्यावेळेस तुम्ही बघितलं माशीकडं आणि ते स्वतःवरती घेतलं, स्वतःच्या शरीराचं परीक्षण केलं तर तुमच्या अंगाला झडती येते. हे एक एक्झाम्पल आहे. तर दुसरं एक्झाम्पल असं आहे की तुम्ही तुमच्या मुलाला मुलीला द्या, ज्यावेळेस आपण नदीमध्ये गळ टाकतो त्या गळाला मास काहीतरी लावतो आणि त्या मासाला आकर्षित होऊन एखादी माशी येते तिथं, तिला वाटतं काहीतरी खायला टाकलं गळी म्हणत, ती ज्यावेळेस खाते, हा नरड्याचा भाग चहाच्या पोळामध्ये खूप नाजूक असतो. त्या नाजूक भागामध्ये ती किती आशेने ती काढलेली असते, मला काहीतरी खायला भेटायला बाबा, ती उपाशी असत, तापाशी असत, तिचे काहीतरी अंडे असतील, पिल्ले असतील, तिथे की आई आमची येईल, आम्हाला दूध किंवा पानं वगैरे देईल, त्यांचा असं काहीतरी विश्वास आहे. म्हणून तो मासा आलेला आणि खूप झाला तो, अरे भेटलं बाबा काहीतरी, बरे तो 2 दिवस उपाशी पण असू शकतो. त्याच्या मनात ती आशा निर्माण झाली, त्यानं ते खाल्ला आणि तुम्ही ते गळवळला. म्हणजे आताडे किती नाजूक पात्र आहे, तो पात्र आताड्याच्या पोटात घुसला असतो. ते वळल्याच्या नंतर ती माशी किती तर गळाला आपण बघितलेलं. तर इथं आपण आपला मुलगा किंवा मुलगी लहान आहे, त्याला जर कोणी कॅडबरी चॉकलेट वगैरे देते आणि त्या चॉकलेटला गळ लावला आणि हे मला तुला तुम्ही बिस्किट देतोय, कॅडबरी देतोय, आपला मुलगा कसं आहे, तो काका द्या, आणि त्याला गळ लावला आणि त्या माणसाने जर तसं ओळखलं तर आपण तशी चित्र आपल्या मुलाचं जर बघितलं, तशी घटना जर झाली तर आपल्या यातना काय होतात, आपल्याला जागरूक होता. कारण मुलासोबत आपण काय झालेले अटॅच आहे, म्हणून आपण त्याच्या यातना महसूस करू शकतो. ते चिठी जरी नसली तरी आपण किती तळमळ होते, आपले मुलगा सगळा रडून लागला तरी किती तळमळ होते. मग हेच कंपेरिजन तुम्हाला इतर सृष्टीची, प्राण्याची, पक्षीची करायचं. किंवा खेकडा आहे, जे काय खाण्याचे पदार्थ कापायचे, ससे वगैरे. आता बकरीचं लहानपणापासून लोक संगोपन करतात, तिची डिलिव्हरी वगैरे सगळं करतात, तिच्या पिलायला काहीतरी पायाला इकडं तिकडं झालं की सगळं काही दवा पाणी त्यांचं जे गावठ्याचं ते करतात आणि पिली मोठं झाली की ते खाटकाने विकतात. कारण काय, त्यांना हा अनुभव नाही की खाटी घेतलेली नेणार त्याला कापणार. आणि आपण 2 पैशासाठी एवढे सुंदर असणारे डोळे, ते सुंदरपणे चारा खातोय, त्याचं डायजेशन तसंच होतंय, त्याला संडास पाणी तशीच येते, तो रात्री तसा झोपतोय, की त्याची आई आली की त्याच्याकडे पळत जातोय. माणसासारखेच क्रिया आहेत ना त्याच्या सर्व.
साधी मुंगी जरी घेतली तुम्ही, ती वारुळामध्ये राहते, तिला वाद जर आला तर ती लोक एकमेकांमध्ये कुठल्या भाषेत सांगतात की नाही सांगता येत आपल्याला. सगळे लोक एका लाईन मध्ये जातात, ते खाणं तिथले घेतात, इकडे जमा करतात, मध्ये कोणी कंटाळा करत नाही, कोणी थकत नाही, कोणी बसत नाही, कोणी वाटत नाही, तू काऊन आला नाही, तुझी आई काऊन आला नाही, तुझ्या घरचं कोणी काऊन आला नाही. किती शिस्त दिलेली भगवान त्यांना, की त्यांचं काम करतात, अन्न झालं की ते बरोबर ते येतात. आपल्यामध्ये जर कन्स्ट्रक्शनचं काम असेल, कुठं काय असलं तर तू कुठले आहे, कोणी काम करत नाही, कोणी कंटाळा येते, कोणी सुट्टी मारते, त्याच्यासाठी एक सुपरवायझर ठेवा, सुपरवायझरचं देखरेख करण्यासाठी इंजिनियर, सिनियर इंजिनियर ठेवा, बॉडी बनवावं लागेल. त्यांच्यामध्ये असते का बॉडी कशी? म्हणजे माणसाची जी क्रिया आहे ती तिथं प्राण्याची आहे. तुम्ही जे करताय त्याच्यात मोठे पण नाही, तुमच्यापेक्षा बी काही काही खूप छान क्रिया करतात. जसं की मुंग्या तुमच्यापेक्षा चांगली कंडिशन मध्ये आहे, ते न बोलता काम करतात. आपल्याला जरी कधी रॅली करावं लागली तर माईक घ्यावं लागते, भोंगा घ्यावं लागते, तू इकडे चढे, तू तिकडे चढे, नाम आला नाही, सगळे आला नाही, ते कुठे गेला, आम्हीच त्यांनी नाव काय हे करावं काय. आपण किती खेळ त्यांच्यामध्ये असं का कसं काय? तर तुम्हाला हे प्रत्येक पक्षाचं प्राण्याचं हे दिसलं पाहिजे. आयुष्यात तुमच्या दिमागामध्ये आला होता का? ज्यावेळी चपातीला जर मुंग्या लागल्या तर आपण काय करतो? धड धड उन्हामध्ये घेऊन टाकून देतो. एक चपाती त्याला कमीत कमी 200-300 मुंग्या आहेत. एक चपाती तुम्ही आराधून ठेवा ना, 200-300 मुंग्या भावून चालल्यात ना, त्यांची लेकरं बाळ असतील, भेट कोणी असतील, आजारी असतील, कोणाची प्रेग्नेंट वगैरे असतील, चांगलं नाही. तर तुम्ही 300 मुंग्याचं जीव घेऊन जे की शरीरामध्ये आपल्या जसे पाहतात तसेच पाहतात, तुमच्या पायाला जेवढे वेदना होतात त्यांचा पायामध्ये त्यांना वेदना होतात, त्यांच्या डोळ्याला वेदना होतात. हे तुम्हाला काम समजत नाही, कारण की आपण मेडिटेशन करत नाही. मेडिटेशन करणाऱ्या माणसाचं पूर्ण हेच चालतंय की तो आपल्या शरीरावरती पूर्ण हाच अभ्यास करतोय. आणि बुद्धांचा मेन पॉईंट आहे मेडिटेशन. त्याने ध्यानामधूनच ज्ञान प्राप्ती केलेली आहे. त्यांचे कोणी गुरु नव्हते, कोणी काही नव्हते, त्यांनी कुठली पुस्तकं वगैरे वाचली नव्हती. आपल्याला का समजत नाही, आपण त्यांच्या डीपमध्ये बघू शकत नाही त्या गोष्टी. जाऊ दे. परंतु मी आता सांगितलं की तुमची नजर चेंज होती जरा. तुम्हाला जर मुंग्या दिसल्या घरी, अरे भक्तीने सांगितलं जाऊ दे, एक चपातीचं काम बाबा, तुम्हाला चपाती पाण्यामध्ये वगैरे ठेव, आपली सावधानी घे, इथं मुंग्या येऊ शकतो. नाहीतर आपल्या हातून घेणार का निवडत बाप काय तुमच्या डोक्यात आला सांगा. तर प्राणी ऐकायचं अशा पद्धतीत बघावं लागतं त्याच्याकडे. त्याच्यासाठी तुम्हाला मेडिटेशन करावं लागतं. कारण की दिमाग जर तुमच्या त्या गोष्टीवरती केंद्रित झाला त्या मुंगीवरती, तर त्या मुंगीवर सगळं बघू शकता तुम्ही. परंतु आपण बघून नाही आपल्या दिमागात दुसरा विचार येतो, घरचं टेन्शन, इकडचं टेन्शन, तो एक विचार होऊ शकत नाही. आता आपण दुसऱ्या विषयावरती मी तुम्हाला एक मध्ये सांगतो. एक उदाहरण घेऊन सांगतो मी तुम्हाला. चोरी करायची नाही. आता काय एखादा जर गोरगरीब माणूस असेल, तो मालकाचे इथं काम करत असेल, त्याच्या मालकाच्या इथं 8 रुपयाची संपत्ती जर असेल, एखादा बंडल जर दिसला त्याला, तर काय हरकत नाही, टाकून आणले घरी, लेकर बाळ खुश होते ना, ते गरीब वगैरे मागची निघून जाऊ शकते ना. त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम? त्याच्यापाशी करोडो रुपये आहेत. आणि तसंच चुकूनच आपण करतो चोरी. तिथं तुम्हाला बुद्धांचं प्रवचन, भिक्खूंचं प्रवचन कामाला येत नाही. तुम्ही काय चल नंतरचा नंतर बघून आपली वेळ जगायची. अशा घटना होतात ना, कारण त्याला शिक समजलेलं नाही. आपण चोरी केल्याच्या नंतर काय प्रॉब्लेम येतो हे त्याला समजलं नाही. अधिक दाना वेळ म्हणे शिकापद समाधी आहे. हा दिन्न म्हणजे देणं. माझ्यावरती याचं देणं आहे, त्याचं देणं आहे, वाली वर्ड आहे. दिन्न शब्दाला आले वेळेस लागले. चूकला ज्यावेळेस आला लागतं ना, अचूक उत्तर दे असं ग्रामरमध्ये. तसं दिन्न त्याला आले लागले आदिन्न, म्हणजे मी तुम्हाला काहीतरी दिली वस्तू,
आणि आग आल्याच्या नंतर मी दिली नाही होतो पण तुम्ही घेतली, मग ती झाली आदिका. दिलेली नाही तर तू तुम्ही घेतली, ती आदिका म्हणजे चोरी झाली. आता काय प्रॉब्लेम काय आहे? पण थोडीफार जर आपली कंडिशन गरजेची आहे, आपल्याला एखादी वस्तू जर आवडली आणि त्या मालकाच्या जायचं असतं तर घेऊ शकतो ना आपण, टाकली खिशामध्ये बघत ते त्या तत्वावरून आपण चोरी करतो. त्याचे परिणाम आपल्याला नाही माहिती आणि भूतानी कामं सांगितलं हा करू नये हे नाही माहिती आपल्याला. एका कंपनीमध्ये मुलगा कामाला आला, काम करताना कंपनीमध्ये तुम्ही सर्व काम केले, तुमच्या भावाचा बर्थडे वगैरे असतो, तिथं फंक्शन असतात, कार्यक्रम असतात, पार्ट्या वगैरे सर्व होतात. तशा कार्यक्रमामध्ये भावाचा बर्थडे असतो आणि सर्व एम्प्लॉयला तिथे इन्व्हाइट केले जातात. ज्यावेळेस तुम्हाला बॉसने सांगितले की 10 तारखेला माझा बर्थडे आहे, तुम्ही सर्वांनी यायचंय, आज 1 तारीख आहे. आता एक तुमची शारीरिक आणि मानसिक स्थिती चेक करा तुम्ही. अरे बॉसने सांगितलंय बर्थडे आहे, कसा असेल बाबा, एवढी करोडची प्रॉपर्टी, ते कोणता कोट घाले, कोणते बूट घाले, त्यांचे पाहुणे कोणते येतील, जेवण कसं असेल, तिथे काय डान्स नाच गाणं असेल का, पार्टी असेल का, मी कोणते कपडे घालू, इस्त्री केलेले घालू का, नवीन एखादा शू का हिप्या, असं सगळं डोक्यामध्ये चालू होत. ते करत 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 10 दिवस येतो, जो ड्रेस घ्यायचा तो घालून तयार होऊन माणूस बर्थडेला जातो. तिथे गेलं, बर्थडे चालू झाला. आता या मुलाला काय असते, घडीचा शोक असतो, घडी त्याला आवडत असते. आता तो बॉस कंपनीला तिथं मोठमोठे गिफ्ट वगैरे आले, तिथे एकाला बेस्ट घडी दिली आकाश. आता याला घडीचा शोक म्हणून यानं पाहिली, ती याला आवडली, तिचा मोहपणा झाला, असं तयार झाली. परंतु आता ते डाव कसा करायचा, इकडं तिकडं बघत बघत इकडं तिकडं गुलमात होतो आणि ते छोट्या थैलीमध्ये घेऊन टाकतो. आता बघा मानसिक स्थिती चेंज कशी झाली. सुरुवातीला घरून निघताना तिथे काय असेल, जेवण काय असेल, कोण येणार असेल, लोक कोणते असतील, मी कोणाला भेटू, माझ्या ओळखीचे, भोजन कसं असेल, हे जे दिमागात होतं हे पूर्ण आता डिलीट झालं. आता नवीन यात्रा सुरू झाली त्याची. घडी मी घेतली, घडी कोणा घेताना मला बघितलं नाही, इथे कॅमेरे तर नाही, त्याची नजर चेंज झाली. आता त्याच्या नजर जो पहिला आनंद होता, हे इकडं तिकडं बघायचा, लाईटिंग वगैरे, पार्टी गिफ्टी, डान्स गाणे, ते चेंज झालं. त्याचा चेहरा चेंज झाला. आता त्याच्यामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. त्याच्या अंगामध्ये थोडी थोडी थरथरी घुसायला लागली की काय होईल काय नाही. घेतली तर खरी, आपण घेताना घेतली, परत विचार यायचे नाही घ्यायला पाहिजे होती, कोणा बघितलं तर नाही, आता घेतली तर जाऊ दे. आता पार्टी संपल्यावर तुम्ही जसे नॉर्मल पद्धतीमध्ये सर्वांना भेटून वगैरे येतात, तसा तो पोरगा येत नाही. त्याचं खाण्यामध्ये लक्ष लागत नाही, तो आजूल बदल 2-3 घास खातो. त्या डान्स गाणे काय होणार आहे ते 10 दिवसापासून जो सोचलेलं असतं ते आता त्याला फिकं वाटतं, ते नको वाटतं ते. आणि तो काय करतो, ते सोडून निघायच्या तयारीला, घरी जायच्या तयारीला. घरी जाताना तिथून त्याची जी अवस्था असते, तुम्ही नॉर्मल मध्ये कसं चढ लावा, अविनाश मी जातो आता, पार्टी वगैरे व्यवस्थित झाली, सगळं छान झालं, आपण उद्या कंपनीत भेटू, असं बोलणार का तो पोरगा? त्याचं मन धडधड करायला लागलं, शरीर थरथरायला लागलं. तो कोणाला बोलत नाही, काही नाही, हे खान खिशावरती ठेवून जिना धडधड चढतो, पटकन पार्किंगला येतो. तो नॉर्मल मध्ये आला नाही, त्याची अवस्था चेंज झालेली. खाली आले की तिकडे तिकडे बघतो, नजर चेंज झाली, त्या नजरामध्ये वेगळं दृश्य आलं. गाडी तुम्ही नॉर्मल मध्ये चालू करता तशी ती मूवमेंट करत नाही, इकडे तिकडे बघून गेले काय सर्व वगैरे. तिथं आलं की पटकन गाडीला चार्जिंग लावून कधी किक मारून इकडे तिकडे मागे बघत नाही. एखादी पार्किंगला कार लावलेली असेल, तिला पिकाला जागा लागते, काही चढ वगैरे असेल, पाणी पिणे असेल,
धड पळतो, सिग्नलवर चौकात येतो, तिथून तिकडे बघतो. आता विषय संपला, ते घडी आणली, पार्टी केली, परंतु याच्या मनाची अवस्था आणि शरीराची अवस्था चेंज झाली का? नाही. गाडी चालवताना पण तो कसा चालवतो? फास्ट चालवतोय. विचार कोणता आहे? अरे कोण बघितलं की काय झालं, मी लवकर कामावर गेलो, उद्या काय सांगू कोणाला, हे आला होता मी त्याला भेटलो नाही, मला बॉस बोलेल तू जेवण केलं का, हे केलं का, ही सगळी मेमरी चालू झाली त्याची. त्याचा ऍक्सिडेंट होऊ शकतो, मरू शकतो, तो अपंग होऊ शकतो. ठीक आहे, त्याच्यातून वाचून आला तो घरी. घरी तुम्ही जर एखादी 5,000ची 10,000ची घडी तुम्हाला आवडती आणली तर तुम्ही किती हौसानं दाखवता बायकोला, तुमच्या आई वडिलांना, तुमच्या लेकरांना, अरे बघ बाबा मी माझ्या पगारातून वाचून 10,000ची घडी घेतली, खूप दिवसाचं स्वप्न होतं माझ्या. तुमची पत्नी किती खुश होईल, अरे वा वा नवऱ्याला जाऊ द्या, शुभता आणली. माय वगैरे काय म्हणणार, बरं बाबू आणली आता सांभाळून घेऊ, कोणी हे करू नये, फुटू नये, कुठे इसू नको. वडील पण खुश होणार, लेकर म्हणजे आनंद होतो ना घरी. आता ही घडी चोरली आनंदासाठी, पण तो शेण येतो का तिथं? आणि ती टाकून पण वाटणार, कारण की एवढ्या महागाची घरची विचारतात कुठून आणली. घरची जाऊन माणूस काय करतात, कापा हे करतात. तुम्हाला तुम्ही चोरली आनंदासाठी, झाला का आनंद? उलट ती परेशानी तुम्हाला घेणारी, पण तुमच्या लक्षात येणार. घरी ठेवली, तुमची मानसिक स्थिती चेंज झालेली घरची दिसायली, ही गंभीरता बसते. एखाद्या रस्त्यावर कोणाची मौत झाली, तुम्हाला कोणच सांगू देऊ नका, तुम्ही गाडीवर राहा किंवा पायी राहा, तुम्हाला जाताना ते पत्ता लागते या घरामध्ये काहीतरी कांड झालेलं आहे. कारण की करेल अभ्यास होता. हा व्यक्ती जर कसा बघून गेला, याच्या तोंडावरती नर्वसपणा, ती तरंग काय झाली, लेकरं वगैरे नुसतं तोंडाला बघतात, पत्नीला फक्त काहीतरी गंभीरता झालेली आहे आणि तुमच्याशी मन मोकळपणे बोलत नाही, म्हणजे घरामधला आनंद हळूहळू नष्ट झाला. थकला असं आई वगैरे म्हणत आणि झोपला असं. आता झोपतो ते एवढी चांगली गाडी चोरल्याच्या नंतर याला की ते आनंदामध्ये झोप लागायला लागेल, पण ती झोप आनंदामध्ये असते का? डोसक्यात उद्याची विचार चालू, पुन्हा बघितले पुन्हा नाही, मी आणली आता काय करू, तिचं घरच्याला कसं दाखवू. ठीक आहे, झोपला कसा तरी, उठला उद्या, परंतु त्याची अवस्था आता ठीक झाली, कारण त्याने चोरी केलेली आहे. आता कंपनीमध्ये गेला तर कंपनीमध्ये मी जाऊन हे काम करायचे, ते काम करायचे, हे काम करायचे, ही कमी येते डोक्यामध्ये. मला कोणी काय म्हणते काय, बॉसचा चेहरा बघतो, कारण घडी हरवलेली आहे, वातावरण कसं झालेलं आहे, बॉसच्या आजूबाजूचे लोक काय चर्चा काय चालली, कोणी त्यांचे चर्चा झाली, आपली चर्चा चालू आहे का? नाही, सतत सुरू झाला ना दिमागाला. जर एका घ्यायची असेल तर असं झालं असतं का? मोकळेपणाने जाऊन तुम्ही तिथं बसू शकता, हा काय चाललंय, कांदीची मस्त पाणी झाली, असं तसं बोलू शकता. आता तुमचं मन करणार का तसं दमून राहता, अरे माझा तर विषय नाही. कॅन्टीनवरती चाय कॉफी प्यायला गेले, तिथं पण तुमचं मन दबलं, बघतो तो त्याच्यात चौकेपणा निर्माण झाला, त्याचं शरीर बिघडलं, त्याचा चेहरा बिघडला, चेहऱ्यावर भारा दिसायला, गंभीरता दिसायली, वातावरण बघेल. आता मित्र एखादा बोलतो, काय काल तू गेला होता लवकर, काय झालं आम्हाला भेटला पण नाही, आणि फोनवर तर खूप गप्पा झाल्या, आपण असं करू तसं करू, तू काय सांगितलं नाही काय नाही. आता काय उत्तर देणार हा? अरे बायकोचा फोन आला, मला अत्यंतमध्ये जावं लागलं, कोणाला सांगितलं. चौथं सीन खलास, कुठलं मुसावादा केला त्याने. एखाद्या बायकोच्या व्यक्तीचा पाहुणा मावस भाऊ वगैरे काहीतरी आमच्या घरी राहतो तिथं, किंवा योगायोग किंवा नसतो, एखादा फोन बी करू शकतो घरी, अरे लता बाई याच्याची तब्येत बिघडली ना, तू फोन केला तसं झालं, काय करायचं? तुला एका कंपनीमध्ये आम्हाला म्हणा आम्ही इथून लवकर गेला होता, म्हणजे प्रकार मानलं ना, ते सॉल्व करता येण्यासारखे आहे का? नाही. ठीक आहे, कंपनीमध्ये 2 दिवस 3 दिवस 4 दिवस गेले, मात्र याचं टोटल जीवन बदललेले आहे. आता याच्यामध्ये गंभीरता आली, नर्वसपणा आला, नाराजगी आली. घरी गेला की याचं बोलणं चेंज झालं, घरी जसा कंपनीतून गेल्याच्या नंतर हात पाय 2 मुलांशी वगैरे जसा संवाद होता, याच्यावरती नर्वसपणा आलेला आहे की जर माझं धिंग फुटलं तर काय होईल, मग घरी 5,000 असते.
परंतु सगळे याचं वातावरण चेंज झालं. 8-10 दिवस झाले, 15 दिवस झाले, कंपनी कोणी बोलायला अरे बसची घडी काय झाली, मला हे झाली. एका लोकांनी असं अरे तू तर लवकर गेला होता, काय झालं इकडे घडीची काय झाली. तो सहज जरी म्हणला, याला नाही म्हणला तरी गोष्ट याला लागते आणि तिथं याची वाणी बिघडते. अरे तुला माहिती आहे का, मला फोन आला होता काय, तुम्हाला सगळ्यांना सांगत जायचं का मी, याला जर चोरी नसती केली व्यवस्थित बोला. अरे मला फोन आला होता, मी गेलो होतो, मला काय माहित नाही आणि मला काय घेणं देणं त्यांचा हरव काय मला काय करायचं, कारण हा सत्य आहे ना. चोरी केल्यामुळे हुंडरी तुमची वाणी सुटतात. मी काय जाऊन नाही का, तुम्हाला सांगून द्यावं प्रत्येकाला फोन करू का मी, म्हणजे शरीराची गती वाढली, शरीरामध्ये जो अटकला आहे ते थरथरायला लागेल. आता तो म्हणतो अरे बाबा मी तुला सहज विचारलं तर तू एवढं चिरायला काय झालं तुला, म्हणजे कंपनीमध्ये थोडा सुराग घेतला. तो माणूस तिथून जाऊन दुसरीकडे काय म्हणतो, अरे नाण्याला असं असं बोललं तर ते काय माहिती, तो गेला गेला लवकर, थोडं डाऊट झाला. परंतु त्या गोष्टी झाल्या, टेन्शन मध्ये महिना काढला. आता त्या घडीचं करायचं काय, कपाटात ठेवली, जर नवीन आणली असती तर आनंद झाला असता घरी. मग एके दिवशी विचार करतो जाऊ दे आता काढून घरी आणि लांबच्या लग्नाला वगैरे काहीतरी घालून जाऊ. घडी घेतो, जातो लग्नाला. घरच्या विचारतो का मला कशी दिसायला घडी, कारण खुद्द त्याच्यामध्ये आनंद आहे का, त्याच्यात काहीतरी दबलंय ना, आनंदाची गोष्ट नाही आहे ती. अरे कशी दिसायला मला घडी, मी लग्नाला चालू घर दिसायला ना, किती उत्साह राहतो माणूस. तसं नसतं, लपून घेऊन जातो, एकटा बघतो, ठीक आहे आता महिन्याभराचं वातावरण निर्वाह टिकून येतो. एकदा दोनदा घरी यायच्या आधी किस्सा काढते माणूस, मग नंतर काय होतं, येते घरी घालत, मग भक्ती काढतो. अरे ही घडी कुठून आणली, आता 5,000-10,000ची नवीन घडी दिसल्यावर किती वातावरण फ्रेश होतं. हा काय सांगणार, अरे मित्राने दिली आणि आम्हाला सांगितलं नाही, मित्राने गिफ्ट दिलं, काय होतं काय बड्डे होता की काय होतं दिलं नाही, काय नाही. याचं उत्तर काय, अरे जाऊ दे त्याने देखील मी येऊन घेतली, त्याच्यात काही एवढं शाणी काय एवढं म्हणजे काय, घरी एवढी चांगली आम्हाला सांगितलं नाही. आई बोलते, वडील बोलतात, ठीक आहे ते प्रकरण गेलं. आनंद भेटला का, नेहमी घरी आली असतील तर तुम्हाला किती आनंद झाला असता. ते झालं. आता एक दिवस जातो कंपनीमध्ये जातो. कंपनीमध्ये याच्यामध्ये कॉन्फिडन्स असतो का, घडी आपली एवढे मोठे रेडियम फिडियम आहे, सगळं आहे, अमेरिकेचे कोणी दुबईचे कोणी भेटत आहे बागी अशी घडी, हा प्रकार होतो का आनंदाचा. हात खिशात घालते, पाठीमागे घेते, कोणी बस आला की इकडे लपवते तिकडे लपवते, दिसते एक लोकांना. पण ते म्हणते अरे घडी तिथे पण अरे घेऊन आला होता, त्याने घेऊन आला ते, असं काहीतरी त्याला हेच कारण सांगावं लागतं. अरे बाबाने घेऊन दिली, आईने घेऊन दिली, झूट बोलावं लागणार ना, परंतु त्याला आनंद भेटत नाही. घेतली होती आनंदासाठी, खोटं बोलून परेशान, दिमाग भी परेशान. आता त्या घडीची कथा आली कुठपर्यंत, कंपनीमध्ये कोणाला तरी माहिती होतं, डाऊट येते की घडी त्यानं नेली. त्याला लोक बोलत नाही, परंतु चर्चा होती एकमेकांना. अरे तो त्या दिवशी गायब जातात, त्याच्या हातामध्ये जी घडी आहे तशी घडी बॉलची होती आणि लोकांना असा विषय असला त्याला इंटरेस्ट असतो निगेटिव्ह विषयावर. अरे पण तोच आहे, अरे त्याचा स्वभाव काय होतो त्याला, तोच आहे. त्याला डाऊन मध्ये काढण्यात एक आनंद असतो लोकांना, ते चान्स सोडत नाही. कंपनीत चर्चा होती, ती चर्चा घरापर्यंत येते. घरी जे तुम्ही बातम्या वगैरे गेलेले असाल, तुमचे इतर एम्प्लॉयमेंटच्या बायकांशी वगैरे संबंध झालेले असतील. आता ही लोक घरी जाऊन सांगतात अरे त्या दिवशी बर्थडे होता आणि त्यांनी घडी दिली, तो बायाची तोंड लावली असतात. त्या फोन करून आल्या त्या नवऱ्याच्या घडी का तशीच घडी घ्यायची झाली म्हणून फोन करायची वाटची. बायको नवऱ्याला म्हणतो तुमच्या हातात घडी नाही, तशी तिथं काहीतरी झालं तर मॅटर. त्या नवऱ्याचं उत्तर याला प्रामाणिक आणि चांगलं असेल का, अरे तुला कोण म्हणलं ते काय, मला काय माहिती, इतर मी इथून आणलेली आहे, मी काय तसा आहे का, मानलं नाही ना, काय हा विषय नाही.
तुमच्या व्यवहारात घडणारा विषय आहे किंवा डोळ्यासमोर घडणारा असू शकतो, ठीक आहे, परंतु याचं मन आणि चित्त कसं झालं, पूर्ण किती बरबटलं, ते दिमागामध्ये किती कचरा झाला, त्याला सुख शांती आहे का? आता झोपताना अरे बायकोला कोण म्हणलं, म्हणजे चर्चा फैली बाबा, माझ्या नावानं काय बोलणं चालू आहे की काय नाही, दोन सगळं झालेलं आहे हे तिच्या दिमागात आहे. आता त्याच्या घरचं वर्तन मी बदललं, मुलांशी पण बरोबर वागा ना. बाप एका दिवशी म्हणतो अरे काय झालं, ते चर्चा चालू आहे आणि तू ती घरी आता बांधून जाईना म्हणत, 4 दिवस बांधून केला, आता मग बांधेना, जर तू विकत घेतली तर आता काम ठेवली काय बिघडली बाळा, कारण ती घडी आता दूध द्यायची ना, त्यांना काढून ठेवली कपाटात, परत कपाटात काढून ठेवली तर परत लोक बोलायला लागले घडी कुठे गेली, 4 दिवस घरात कुठे, कारण लोकांना माहिती झालं लोक झाला कंपनीतून काही फोन यायचे, काही बातम्यामध्ये जाता येणार, पण बोलवलं तर तुम्हाला तिथे तुम्ही दाखवता येणार, शेजाऱ्या पाजाऱ्यामध्ये वातावरण झालं, कधी तुम्ही शेजारी तुम्हाला भेटला, त्या बाईने जरी कधी त्याच्या बायकोने घडी आणली, काय निर्मला नवऱ्याने बिझनेस वाढवला की काय, त्यांना पहिले खाकायला होती, तुला बी आणली की काय, कोणते मारणारे कसे असतात, त्या बाई सांगते करताना काय वाटतं, नवऱ्याने कशाला ती चूक केली, एक नॉमिनल घडीसाठी आम्हाला असं झालं, ते काय वडील मला कोणी मारू शकतात, त्याचे लहान लेकरं काय बाप कुठे गेला, घरी दिसणं बापाच्या हाताला, त्यांच्या घरामध्ये वातावरण लोक किती दूषित करायले, घरचे लोक काय बसतात, अरे तू कशाला काय कुठे कुठं राहायचे झाले काय, ते सगळं मला बाहेर असं बोलले तसं बोलले, ते बाहेर कुठे त्याची आणि तो मग तेवढा नाराज झाल्यावर त्याची मनस्थिती चेंज होते, त्याला झोप लागत नाही, घरामध्ये बोलू शकत नाही, तो ज्या अवस्थेमध्ये आहे त्या अवस्थेमध्ये त्याला कवर होत नाही ते, आणि मग तो काय करतो, पाचव्याशीला काढतो काहीतरी सिगरेट किंवा क्वार्टर वगैरे घेऊन तो झोपण्याचा प्रयत्न करतो. आता दारू केलेला माणूस टेन्शन मध्ये घरामध्ये असला, पहिलं वातावरण हळूहळू गंभीरवर गेलं, आणि आता जर दारूतून आला की त्या गंभीरतेचे परिणाम अजून मोठे झाले. दारूतून आला की त्याच्यामध्ये डेअरी येणार, कोणी काय म्हणलंय की त्याला त्याच्यामध्ये बोलणार, लहान लेकर जेव्हा राहतात, पप्पा आले का हो रे तू अभ्यास कर, बायकोला काय केलं खायला, वर्तणूक बदलली, आई वडिलांना तू पहिला होता तो अविनाश सुशिक्षित चांगला कंपनीमधून आला, जास्त सगळ्याची विचारपूस करणारा, तो आता कसा झाला, येऊन आला तिकडून घरी बी सोबत आणतो, नंतर घरामध्ये वातावरण लवचून जात, आणि मग त्या घरामध्ये दुःख पसरायला सुरू होतो. याच्या परिणाम काय होतं, बायको त्याला बोलते कधीतरी अरे तुम्ही पहिले चांगले होते, आता काम नाही करायचे, ती गोष्ट त्याला पण कळती, पण मी काम केलं, माझ्या आपली चूक झाली हे त्याला कळत नाही, कारण ही कळती कधी, तुम्हाला त्याच्यासाठी मेडिटेशन करावं लागतं. आपण कुठल्या अवस्थेमध्ये आपल्यामध्ये काय झालेलं आहे त्याच्यातून बाहेर कसं निघायचं हे तुम्हाला विपश्यन हवंय का, पण आपल्याला ते माहिती नाही. नंतर काय होतं, हळूहळू त्याचं व्यसन वाढतं, मुलं जे अभ्यास वगैरे करतात त्यांचं मनस्थिती चेंज होते, त्या मुलामधून जे इंग्लिश मीडियम मध्ये आपले शिकणारे असतील, उद्या जर काही मोठे प्राध्यापक, सायंटिस्ट, जगभरी वकील वगैरे होणार असतील, ते त्या घरामध्ये उत्पन्न होतात काय, आणि पहिला जो नॉमिनल होता, आपल्याला बायकोला सांभाळणारा माणूस, मुलांचा अभ्यास वगैरे घेणारा, त्या घरामध्ये निश्चित झाले असते की नाही, मग मुलं पण कशी होणार, त्यांना पण त्याच्या बोलण्याचा अनुसरण करणार, ते गेलेला बोलला की मुलगा कसा मोठा झाला, अहो घ्या ना पाणी तुमचं तुम्ही, मला कशाला सांगायचं, मुलगा त्या भाषेत उत्तर देणार, त्याचे वडील जे असतील अरे आला काय ढोसून, त्याचं अनुकरण त्याच्या नातवंड करणार, ते घर सगळं करून गेलं, त्या घरामधला आनंद नष्ट झाला, दुःखानं तिथं पाय रोवले, आणि त्याचा आता वक्ष झाला. बायको काय बोलली तर हातामध्ये एखादा पडून काहीतरी घेऊन तो डोक्यात मारू शकतो, आणि अशा घटना झालेल्या आहेत, कितीतरी महिलांचे जीव गेले. त्याला कारण काय असतं, मूळ छोटं कारण असतं, अधिक नाना बुद्धाने सांगितलेलं दोरी नका द्यायचं, त्याचे परिणाम लास्टला 302 मध्ये झाले. मर्डरचे लोकांनी आईचा मर्डर केला, दारूच्या नशेमध्ये, वडिलांचा केला, बहिणीचा केला, बायकोचा केला, लेकरं चार घेऊन उड्या लागल्या गिरीमध्ये,
याला कारण कोण आहे? छोटं नॉमिनल कारण. अशी सुरुवात होती आणि त्याचे कोणते परिणाम आपल्याला दिसत नाही. आता मी एक तुम्हाला साधी गोष्ट सांगितली, साधी बनवली दिली की जे व्यवहारामध्ये तुम्ही बघता या गोष्टी, आणि याला कारण काय आहे? अधिकता, चोरी केली. त्याचे मुलं जर उद्या चालवून डाकू वगैरे निघले तर ती समाजामध्ये काय फरक? विषमता फरकणार. डाकू चोऱ्या करून समाजामधलं वातावरण बिघडून टाकणार, रेप करणार, माझी शील भंग करणार आणि समाजामध्ये पण लोकांना दुःख देत राहणार. त्याची मुलं कमी कलेक्टर आहे, अधिकारी वगैरे झाले असतील तर काय करणार? ती कुठे पुण्याचं काम करणार, लोकांना शिक्षित करणार. आज आपण मोठ्या मानवाला बोलवतो की तुम्हाला हे उद्देश करतात. कारण काय आहे की मुलं शिकून व्यवस्थित झाली आणि गुंडागर्दी झालेली मुलं टपरीवरती इकडं तिकडं काहीतरी चाय वगैरे घेऊन या टायमाला वेळा वगैरे करण्याचे काम करतात आणि त्यांच्या हातून मग पाप 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 त्यांची पिढी जाणार. मग हे पाप नष्ट करायला बुद्धांनी सांगितले कल्पवर्षे लागतात. कारण तुम्ही एक चोरी केली, त्याचे एवढे मोठे परिणाम झाले, ते पाप तुमच्या हातामध्ये पडलेले आहे आणि ते नष्ट व्हायला. कारण एवढ्या पिढ्या वाढल्या, त्या मुलांनी चोऱ्या मारायला सुरू केलं, त्याने 4 लोकांना 4 मित्रांना सुट्टीला लावलं, त्या 4 नाव लावलं, ती चेन वाढत 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 गेली आणि याच्या घडीपासून ही सर्व विषमता निर्माण झाली. पहिला वृक्ष याच्या घडीचा होता. ही सिच्युएशन तुम्हाला एवढी समजून सांगतो मी. आता तुम्हाला वाटतं बरोबर आहे, परंतु हे तुम्हाला का समजत नाही? तुम्ही सुरुवातीला घडी का घेतली? कारण की तुम्हाला ही एवढी गोष्ट लांब होईल हे माहित होतं का? नव्हतं म्हणून घेतली ना. आणि या गोष्टीला आळा घालण्यासाठी तुमच्या मनाला ती गोष्ट पहिला समजली पाहिजे. आणि ही समजती कधी? तुम्ही मेडिटेशन केलं, ध्यान केलं, ध्यानामधून तुम्हाला या गोष्टी पुढच्या समजतात. अरे घडी घेताना जर तुम्ही थोडा स्पेस दिला, अरे मी घेतो कशासाठी, आणि मी आता जेवढं सांगितले त्याच्यात 10% जर त्याच्या दिमागात विचार आले तर तो चोरी करणार का? अरे याचे परिणाम असे होऊ शकतात. आता जर तुमच्या मनात एखाद्याला तशी घडी समजा कुठे येऊन आला आणि तिथं माझी धमादेशना आढळली, तुम्ही कसा होता सर? म्हणजे तुम्हाला क्लिअर मध्ये चोरीचे समजते का नाही? चोरी काय असते आणि तिचे परिणाम काय असतात? छोट्या गोष्टीपासून ब्रह्मांडाला किती नुकसान पोहोचतो आपण. तर अशाच पद्धतीमध्ये तुम्हाला 5 शील पण समजून घ्यावे लागते. त्यावेळेस मग तुम्हाला आम्हाला याचना करताना वाटतं की खरंच बुद्धाने सांगितलं चोरी करू नका. कारण का? तिच्यापासून आपला संसार उद्ध्वस्त होतो, आपले लेकरं, आपला परिवार आणि आपला आजूबाजूचा एरिया, येणारी पिढी उद्ध्वस्त होती. तर बनतेजी आम्ही चोरी करणार नाही ही शब्द देतो आणि तुम्ही पण आम्हाला तसं शील द्या. आम्ही तुमच्या शीलामध्ये पाळीव राहू. ते तुमच्या अंतःकरणामधून उद्भवल्या जातात. तुम्हाला तशी फिलिंग्स येते. तर आता तुम्हाला मोठा अधीनदानाचं शील मी इथं समजून सांगितलं आणि 5 शीलाविषयी थोडं सांगितलं. पहिल्या शीलामध्ये सांगायला खूप मोठ्या शील प्राणी हत्याचे, त्यांनी ब्रह्मंडावरती राज्य केलेले, ते मुकुट म्हणतात त्याला. आणि या दुसऱ्या शीलामध्ये तुमचा बराच वेळ घेतलेला आहे आणि मला वाटतं तुम्हाला चांगल्या प्रकारे समजलं असेल की दान करा, जपा करा, पुण्य करा, वागवा, हे करा, ते करा, शील घ्या, शीलाशिव समाधी नाही, हे नाही, ते नाही. त्या गोष्टी सांगल्या तुम्ही पण ऐकून घेता, म्हणते की काय सांगायचं, शील घ्या, शील घ्या. तर तुम्हाला आज एक मध्ये शील म्हणजे काय असतं ते समजून सांगितलं. याच्यामुळे कुठले जर भंतेचे आले तरी आता तुम्हाला शील घ्यायचे. मग भंतेची वारंवार शील कशाला घ्यायचं? तुम्ही सांगितलं आम्हाला समजलं ना, आम्ही चोरी करणार नाही, तुम्हाला शब्दच येतो. मग आम्हाला वेळोवेळी कार्यक्रम असो नाही असो, तुम्ही वेळोवेळी काशी घेत राहता. दिवसभरात तुम्ही जे काम करता, रात्री स्वयंपाक केलेले कर्कटे भांडे तुम्ही उद्या घासताना त्याच्यात कीटाणू जमा होता, ते तुमच्या हाताने मेल्या जातात. आणि भिक्षू तुमच्या घरी आलो तर पहिलं भिक्षापात्र धुवून तुम्हाला भिक्षाटन द्या म्हणतो. कारण काय असतं, ते भिक्षापात्रामध्ये
कुणी अंडे वगैरे दिलेले असतात आपल्या पत्नावर सुद्धा करोडो कीटाणू असतात आपण असं केले की ते मरतात तर बुद्धाने सांगितले भिक्षापात्र खूप खा की तुमच्या याच्यामध्ये जिवंत प्राणी बारीक बारीक पण गेले नाही पाहिजे तुम्ही भांडे घालताना तुमच्या घरामध्ये झाडून काढताना कीटाणू वगैरे सगळं काढतात तुमच्या पायाखाली वगैरे मरतात जे नॉर्मली प्रमाणात तुम्ही वागत आहात तुम्ही मनातून नाही गेले आणल्या परंतु नॅचरली जी सहजगत्या होत आहे त्याच्यासाठी तुम्हाला शिकेल कधी कधी मुलगा म्हणतो मला पैसे दे तुम्ही त्याला रुपया दिला तर तू म्हणतो नाही मला 5 रुपये दे मग तुम्ही काय करता 2चा बंदा देता 5चा म्हणून सांगता म्हणजे तुम्ही खोटं बोलले परंतु ते खोटं बोलणं आलं का याच्यामध्ये कारण नुकसान नाही कोणाचं परंतु ते आपण खोटं बोलता तर ते पण आपलं मन क्लिअर झालं पाहिजे की हसत खेळत जरी खोटं बोललो तरी आपण शिरी घेतोय आणि ते पाठीमागचं निघून जातो म्हणजे पानाची पाता घेत नाही कोणाला मजा मस्ती केली आपण तर आपण सेफ मध्ये राहतो परंतु तोंड पाहिजे या जाणून कोण मजा करणं खोटेपणानं काहीतरी काम करणं असं करायचं तुमचं मन निर्मळ असलं पाहिजे तर या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आपण घडतात त्याच्यामध्ये आपण मंत्रीजीकडे जाऊन परत शुद्ध होतो म्हणून आपण वेळोवेळी शील घेतो आता समजा तुम्हाला व्यवस्थित पैकी तर इतर शील घेतो अंतकरणातून घेतो म्हणून याचना करून घेतो त्या शिलाला एवढं महत्व आहे त्या शिलामध्ये एवढ्या मोठ्या गोष्टी लपलेल्या आहेत त्याचे हे रहस्य आहे म्हणून पूर्ण वाकून पाच अंगाने प्रणाम करून भक्तींना याचना करून आपण शील घेत असतो आणि त्या शिलाचं महत्व त्याचे परिणाम कधी योग वगैरे आला तर मी परत आलो एकाचं तुम्हाला विश्लेषण करून त्यामध्ये देऊ शकतो अशाच प्रकारे 4 आर्य सत्य आहे अष्टांगिक मार्ग आहे त्याचं पण एक घेऊन तुमच्या मस्तकामध्ये रोवावं लागतं आणि मग तुम्ही त्याच्यामध्ये पारंगत होता थोडं तुम्ही प्रयत्न करता चोरी न करण्याचा खोटं न बोलण्याचा मजा मस्ती न करण्याचा आता घरी गेले किडे वगैरे दिसले अरे झाडून बाहेर टाकतात पहिलं काय होतं त्याला झाडून टाक त्याला मारून टाक आता तुम्हाला इथून जरी दिसला तरी बाबा परमानंदाने त्याला निर्माण केलेले त्याला नांगी दिली म्हणजे आपल्या मुलांना बांधण्यासाठी नाही ना आपल्या त्याच्या संरक्षणासाठी दिली निघाला नाही तर त्याला काय कर कागदा धर आणि तिकडे बोलते जंगलात नेऊन टाक आता तुमच्या मनामध्ये हा जर विचार उद्भवला तर तुम्हाला माझ्या धर्मादेशना काहीतरी समजलं तर एवढं बोलतो आणि इथं थांबतो आणि तुम्हा सर्वांना मंगलमय शुभेच्छा देतो खूप आशीर्वाद देतो हात जोडून शांत सभी दियो विवर्जन्तु सपरोगो विनाशतु माते भवन्तन्तरायो सुखी दीर्घायुः भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वभूतानि धर्माणि संघं भावेन सदा स्वस्ति भवन्तु मना साधु 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 ज्यांना वंदन करायचं त्या पद्धतीने